मंत्रिमंडळाची घोषणा होत असताना वाट बघत बसलो, मात्र संधी मिळाली नाही. भुजबळांनी व्यक्त केली खंत. मुख्यमंत्र्यांचा आग्रह असतानाही डावललं गेल्याची माहिती. मंत्रिमंडळ समावेशानंतर एबीपी माझाला खास मुलाखत. वाल्मिक कराड प्रकरणात धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळाल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देणार. छगन भुजबळांचं मोठं विधान. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर भुजबळांची मंत्रिमंडळात वर्णी. शरद पवारांच्या पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करून सरकारमध्ये जायची तयारी होती. भुजबळांचा गौप्यस्फोट. तुम्ही सरकारमध्ये जा असं पवार म्हणाल्याचाही खुलासा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा रोहिणी खडसेंकडून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी. चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी फडणवीसांना पत्र, तर रोहित पवारांकडूनही राजीनाम्याची मागणी. विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हेंनी टोचले चाकणकरांचे कान. करुणा मुंडेंचाही निशाणा, तर राजीनामा घेण्याचा अधिकार अजित पवारांचा. रुपाली ठोंबरेंचं विधान. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणारा निलेश चव्हाण पोलिसांच्या चुकांमुळे फरार. वैष्णवीचे काका मोहन कसपट यांचा आरोप.